ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। 10 मिनिटं शाळेमध्ये उशिरा पोहोचल्यामुळे शिक्षकांना तब्बल 100 उठबशा 13 वर्षाच्या चिमुरडीला काढायला लावल्या। 6वीत शिकणारी चिमुरडी काजल गौड नावाची आणि तिचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। या घटनेनं परिसर जो आहे हा पूर्ण हळहळताना आपल्याला दिसून येत आहे। हा वसईचा सातिवली कोरापाडा हा परिसर आहे आणि या पूर्ण स्लम एरिया आहे। याच परिसरामध्ये काजल गौड राहत होती आणि हे पूर्ण रहिवासी जे आहेत हे याच परिसरामधले आहेत। जेव्हा ही घटना कळाल्याच्या नंतर पूर्ण परिसरातल्या नागरिकांनी त्या कुटुंबियांना मदत करून त्या मुलीला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काय घटना होती? घटना ये था सर कि हम लोग विजय लक्ष्मी में गए थे। वहाँ से हम लोग के जाने से पहले वो पेन पर रिचार्ज मार दिया वहाँ से डॉक्टर से बात करके। फिर हम लोग को जय में गया, वहाँ जय में खाट ओट बुक किया, वही किया। करने के बाद हम लोग को बोला कि एम्बुलेंस से लेके आओ। यहाँ का उसने रिचार्ज मारा तो बिल भी नहीं भरा, हम लोग इकट्ठा करके बिल भरे यहाँ का। तिचे तर म्हणजे लोकांनी ताई तुम्ही सोबत होतात की नेमकी काय घटना होती, मुलीला काय सांगितलं होतं? तर तिकडे आम्ही इथं लोकल हॉस्पिटलमध्ये गेलेलो, तर लोकल हॉस्पिटल बोले का तुम लोग बड़े हॉस्पिटल में लेके जाओ, उसका इलाज स्टार्ट करो क्योंकि वो उसका गले में से पानी और कुछ जा रहा नहीं, कुछ वो लोग टेस्ट वगैरह करेंगे। तो आस्था हॉस्पिटल में लेके गया, वहाँ पे दवा बिवा चालू किया, इंजेक्शन वगैरह ग्लूकोज वगैरह स्टार्ट किया। रात भर ठीक था, फिर दोपहर के बाद उसका हालत गंभीर हो गया। उन लोग ने भी बोल रहे थे कि इसको बड़े हॉस्पिटल में लेके जाने का, हमारे पास ICU वैसी नहीं है करके। फिर हम लोग ने वहाँ से लेके नाला सुपरा विजय लक्ष्मी हॉस्पिटल में लेके गए, तो वहाँ पे उसे ICU में रख दिए। ICU में रख के फिर ICU का जो काम रहता है, जो चार्ज रहता है, वो सब आजू बाजू लोगों ने ही मदद किया। माँ बाप इतने तकलीफ में, इतने दुख में, उनको कुछ भी मालूम नहीं है। उसके साथ हम लोग स्कूल में भी गए थे। मंगलवार के दिन हम लोग ने बच्चे लोगों को और कुछ पेरेंट्स को लेके गए थे कि उनके बच्चे पढ़ते हैं ना, सारे बच्चे गए थे और स्कूल वाले से पूछे कि आपने ऐसा दंड क्यों दिया कि बच्चे को 100 बार उठक बसी कैसे करवा सकते हैं, स्कूल का कायदून नहीं है ना ये करवाना। तो बोलते हम लोग ने खाली बोला था, और कुछ बच्चे करते हैं, कुछ बच्चे शौक से आके पूछते हैं कि टीचर हम लोग 100 बार उठक बसी करेंगे क्या। ऐसा कोई बच्चा नहीं है कि 100 बार आके आपको पूछे कि खुशी से क्या हम करेंगे करके। निश्चितच ज्या दिवशी तुम्हाला ही घटना कळाली त्यावेळेस नेमकं त्या कुटुंबियांनी तुम्हाला काय सांगितलं होतं? कुटुंबियाने सांगितलं की मुलीची परिस्थिती गंभीर आहे आणि जे झालं ते उठक बसक कारणामुळे झालं। आणि आम्ही त्यांना विचारलं, जसं आम्ही स्कूलमध्ये पहिलं विचारलं, व्हेरिफिकेशन केलं, तर स्कूलचं म्हणणं होतं की तिला प्री मेडिकल हिस्ट्री होती। त्यांच्या पालकांचं म्हणणं माझ्या मुलीला काही आजार नव्हता आणि हे जे झालं ते उठबशीमुळे झालं, यांना न्याय पाहिजे होता, आम्हाला बोलले आम्हाला न्याय द्या। तर त्या प्रकारे आपण फाईट करत आहोत। ओके, कशी परिस्थिती होती मुलीची, तिच्या कुटुंबियाची परिस्थिती काय होती आणि शाळा प्रशासनाची काय नेमकी भूमिका होती? ज्या दिवशी मी तिला विजयलक्ष्मी हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो तेव्हा मुलगी ICU मध्ये होती आणि तिचं JJ मध्ये ट्रान्सफर चालू होतं, नेण्याची प्रोसेस चालू होती। तेव्हा त्या मुलीची कंडिशन अशी होती की ती थोड्याफार तिच्या हालचाली होत्या, बाकी तिच्या मुवमेंट काहीच नव्हत्या। आणि तेव्हाही डॉक्टर आम्हाला जे होते ते बोलले की ते चान्सेस एक तर 10% वाचलीचं वाचले, नाही तर मुलीचं चान्स काही नाही। ओके, म्हणजे आता एक स्थानिक पूर्ण नागरिक म्हणून तुम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये गेलात त्यावेळेस ही नेमकी तुमची मागणी काय, पोलीस प्रशासनाने काय केलं? आमच्या शाळेमध्ये हीच मागणी होती स्टार्टिंगला तर, की त्या मुलीचा जो उपचार होता तो उपचाराचा सगळा खर्च शाळेने करायला पाहिजे होता, पण शाळेने तेव्हाही एक माजुरडी भूमिका दाखवली आणि उडवाउडीचे उत्तरं दाखवले। तेव्हा मुलीचा जीव होता, तर आम्हालाही काय त्यामध्ये हा विषय वाढवण्यासारखा नव्हता, कारण त्या मुलीचा एक चांगली ट्रीटमेंट भेटून त्या मुलीला एक जीव भेटायला पाहिजे होता, आमची अशी इच्छा। आता तर मुलगी मयत झालेली आहे, आताची काय भूमिका आहे? आता आमची इच्छा आहे की एक तर शाळेवरती 304 अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि शाळा बंद झाली पाहिजे। आज ह्या मुलीचा जीव गेला, उद्या कोणाचाही जाऊ शकतो, कारण माणसाची सवय बदलत नाही आणि या लोकांना एक गुर्मी वेगळीच आहे। मग एक तर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कठोर आणि शाळा बंद केली पाहिजे आणि हिच्या पालकांना एक ठोस काहीतरी एक मदत केली पाहिजे, एक शासनाकडून मदत केली पाहिजे, कारण त्यांची परिस्थिती अशी आहे की रूम सुरू व्हायच्या पहिला रूम संपतोय त्यांचा आणि 8x10ची असेल, 10x10ची पण खोली नसेल, म्हणजे तिथं 4 माणसंही नीट बसू शकत अशी खोली आहे आणि खूप गरीब अत्यंत म्हणजे वंचित घटकातले माणसं आहेत ते। उत्तर प्रदेशमध्ये पण हे म्हणजे आय थिंक ST समाजाचे म्हणजे आदिवासी समाजाचे येतात हे लोक, तर अशा वंचित घटकाच्या लोकांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे। निश्चितच वसई विरारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा शाळा आहेत ज्या अनधिकृत शाळा आहेत, चाळीमध्ये शाळा आहेत। अशा ठिकाणी जर अशा एका चिमुरडीचा जीव जात असेल तर नेमकं काय पुढचं पाऊल असायला पाहिजे? साहेब नक्कीच ह्या
गोष्टीला आपल्या जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी आणि तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी जिम्मेदार आहेत. वारंवार सामाजिक कार्यकर्ते या शाळेच्या संदर्भात नेहमी तक्रारी असतात, पण त्यांचे आर्थिक संबंध ह्या शिक्षण संस्थांशी संबंध असल्यामुळे संबंधित अधिकारी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. तुम्ही माझ्यासोबत या साहेब, वागलापाडा, सातोली, तुंगार फाटा असं एका मिनिटावर शाळा खोललेल्या आहे. जसं शाळेचा बाजार इथं खोललेला आहे आणि प्रशासनाचं 100% या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. त्यांचे आर्थिक हितसंबंध असल्यामुळे या गोष्टीकडे ते जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. माझ्यासोबत या ठिकाणी शिवसेना उभाटा गटाचे प्रवक्ते पाठक सर सुद्धा आहेत. पाठकजी, आपण या ठिकाणी भेट घेतलेली आहे, नेमकी काय सिच्युएशन आपण हे केलेली आहे आणि आपण काय पाठपुरावा करणार आहे याचा आम्ही लोक अंतिम क्षणापर्यंत आम्ही पाठपुरावा करून या परिवाराला, हा परिवार यांची परिस्थिती आम्ही पाहिली की हे 10 बाय 10च्या खोलीत राहतात, 4 ते 5 माणसं, आणि त्यांची परिस्थिती एवढी हलाखीची आहे की आता त्या बाईकडे जे दागिने वगैरे दागदागिने त्यांनी विकले, लोकांनी पैशाची मदत केली, तेव्हा त्या पोरीचा अंतिम संस्कार करण्यात आला. मला एवढंच म्हणायचं आहे की आताची परिस्थिती जी आहे की अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा, अशी परिस्थिती या महाराष्ट्राची आहे. तर या महाराष्ट्राचे आमचे बंधूंनी सांगितल्याप्रमाणे की आता देवाभाऊ कुठे आहेत, इथले आमदार खासदार आता कुठे आहेत, ते फक्त मतांसाठी इथे येतात आणि मताचं ध्रुवीकरण करतात आणि मतं मागून त्यांचं हितसंबंध झालं की ते परत इथे बघत नाही. तर माझं असं हे मत आहे की जर प्रशासनाने या परिवाराला जर न्याय मिळवून दिला नाही तर त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच हा संताप आहे प्रत्येकाचा, की कारण एका चिमुरडीचा, एका शिक्षिकेच्या विकृत वागण्यामुळे एका चिमुरडीचा जीव गेलेला आहे. जी चिमुरडी अतिशय गरीब घरातली होती आणि त्या चिमुरडीचं कुठंतरी ध्येय होतं, शिकून काहीतरी मोठं व्हायचं होतं, मात्र कळी उमलण्याच्या आधीच त्या कळी कुठंतरी कुरतडलेली आहे आणि अशा कुटुंबियांना कुठंतरी आता न्याय मिळाला पाहिजे अशी प्रत्येक या ठिकाणच्या रहिवाशाची, सामाजिक कार्यकर्त्याची, राजकीय सर्वपक्षीयांची ही मागणी आहे. त्यामुळं आता या मुलीला कशा पद्धतीनं न्याय मिळतो हे पाहणं ही तेवढंच महत्त्वाचं आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.